राज ठाकरे यांनी अखेर महायुतीला पाठिंबा देत राज्याच्या राजकारणात एक नवी खळबळ उडून दिली आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. काय प्रतिक्रिया द्याल राज ठाकरेंच्या नव्या निर्णयाबद्दल? महायुतीने जो देशाच्या हिताचा निर्णय घेतला त्यामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी महायुतीत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आज गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं मनसे पक्षप्रमुख श्री राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली. निश्चितच त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत आहे. देशाला प्रगतीकडे न्यायचं असेल तर मला असं वाटतं की आज प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यासारखा एक शक्तिशाली चेहरा आहे आणि तीच भूमिका आदरणीय अजितदादांची आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांनी सुद्धा ते स्वागत केलं. तीच आमची भूमिका आहे. नक्कीच या त्यांच्या निर्णयामुळे महायुतीची ताकद वाढून लोकसभेचे निकाल तुम्हाला वेगळे लागलेले दिसतील. 45+ जो नारा दिला आहे महायुतीनं, या निर्णयामुळे राज ठाकरेंच्या या नाऱ्यासाठी कितपत मदत तुम्हाला होईल? नाही, नक्कीच. एक शेवटी त्यांचा एक पक्ष आहे. आज त्यांच्यावर टीका करताना अनेक लोक म्हणतील की 11 त्यांचे 14 आमदार किंवा 13 आमदार होते, त्यांचा आता 1 आमदार झाला आहे वगैरे वगैरे. नंतर त्यांना आणखी काही तुतारी गटाची लोक ट्रोल करतील. तर त्यांनी जर ही भूमिका घेतली नसती तर त्यांच्या बाबतीत त्यांनी ऊर बडवला असता. पण मी तुम्हाला सांगतो की 45+चा जो नारा आहे त्याला एक हत्तीचं बळ या भूमिकेमुळे मिळालंय आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही जो संकल्प महाराष्ट्रात महायुतीचा आहे त्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. राज ठाकरेंनी महायुतीसाठी सभा घेण्याचं जर मान्य केलं तर अमोल मिटकरी आणि राज ठाकरे एका मंचावर येऊ शकतील का? तुम्हाला कसं पाहता तुम्ही त्याच्याकडे? नाही, राजसाहेब ठाकरे हे आपल्या महाराष्ट्रातले म्हणजे बाळासाहेब ठाकरे नंतर मला पण म्हणजे भलेही त्यांचे पक्षीय आमचे मतभेद काही असतील किंवा त्यांच्या पक्षाची लोक अनेक माझ्यावर टीका करणारी आहेत पण तरी एक चांगले प्रवक्ते म्हणून किंवा चांगले वक्ते म्हणून मी नेहमीच त्यांचा आदर करत आलेलो आहे. आणि जर तशी संधी मिळाली तर मी माझं भाग्य समजेल स्वतःचं की एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत मला बोलण्याची संधी मिळाली तर महायुतीच्या प्रचाराच्या वेळेस तशी संधी येईल. आणि जर मिळाली तर कोणाला वाटणार नाही की त्यांच्यासोबत बोलायला मिळावं. पण त्यांच्यासारखा वक्ता सध्याच्या फळीला तरी म्हणजे महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं तेव्हा भाजपला पाठिंबा देण्यावरून तुमच्या पक्षात पत्राचं एक नाट्य घडलं होतं. त्या पत्रावर जितेंद्र आव्हाडांच्या सह्या होत्या आणि रोहित पवारांची पण सही होती असा अनेक वेळा तुम्ही दावा करता. आज आमच्याच एका कार्यक्रमात बोलताना तुमच्या उंचीबद्दल जितेंद्र आव्हाड बोलले. काय प्रतिक्रिया? नाही, त्यांनी एकतर कसं आहे तुतारी गटात अनेक आता खोटे लोक बोलायला लागलेत. मी डॉक्टर अमोल कोल्हेंना ज्यावेळेस आव्हान दिलं होतं की तुम्ही संभाजी महाराजांच्या समाधीवर येऊन सांगा की तुम्ही राजकारणातून संन्यास घेणार होता की नाही किंवा तुम्ही त्या शपथपत्रावर सह्या दिल्यात की नाही. या सगळ्यांची शपथपत्र आहेत ऑलरेडी. त्यांनी माझी उंची काढू नये. माझी उंची 5 फूट 6 इंच आहे. त्यांच्यापेक्षा 2 फुटानं म्हणजे 2 इंचानं जास्तच आहे. राजकारणातला अनुभव त्यांच्यापेक्षा कमी असेल माझा. पण एक मात्र सांगतो की त्यांच्यासारखी दुटप्पी भूमिका आमची नाही. त्यांनी खोटं महाराष्ट्राला सांगू नये. माझी लायकी माझी उंची काढल्यापेक्षा स्वतःची उंची किती आहे याचं मोजमाप करावं. आणि अजितदादांबद्दल ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत, आता एखादा व्यक्ती ज्या व्यक्तींच्या म्हणजे काल तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं असेल की बहीण भावामध्ये आग लावण्याचं पाप डॉक्टर जितेंद्र आव्हाड करतात. आता ज्यावेळेस मी स्पष्ट बोलतो त्यावेळेस मग बोलायला काही नसते तर आमची अवकात काढणं. कदाचित उद्या अनंत करमुसेला जसं उचलून नेऊन मारहाण झाली तसं अमोल मिटकरीला पण ते करू शकतात. कारण साम दाम दंड भेद त्यांच्याकडे आहे. मात्र मी घाबरणारा नाही. ते जेवढे स्वतःला अक्कलवीर समजतात, मी सुद्धा फुले शाहू आंबेडकरी चळवळीतलाच कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे त्यांनी बोलताना जरा तोंड सांभाळून बोलावं. अन्यथा विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही आहोच तिकडं. त्याच्यामुळं त्यांनीच स्वतः मी लहान असेल, मी गरीब असेल, मी फाटक्या घरातला असेल, त्यांनीसुद्धा त्यांची मर्यादा सोडू नये. आम्ही मर्यादेशी बांधील आहोत. आम्ही अजितदादांच्या शब्दाबाहेर नाही. मर्यादा जर सोडली आम्ही तर फाटक्या तोंडाची आहोतच माणसं शेवटी. त्याच्यामुळे त्यांनी माझी उंची काढू नये. त्यांचं मोजमाप काय ते त्यांनी बघावं. हे होते आमदार अमोल मिटकरी. उमेश राणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.